राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब आपल्या सोबत आहेत. भुजबळ साहेब, जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली आहे की जोपर्यंत ओबीसीतनं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. काय प्रतिक्रिया आपली? ते कदापि शक्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मराठा समाजांना आरक्षण देण्याचे ज्या ज्या वेळेला बिल पास करण्यासाठी विधानसभेच्या सभागृहात आले त्यावेळेला छगन भुजबळ हात वर करून तो विरोधी पक्षात असताना सुद्धा सरकारी पक्षात असताना सुद्धा पाठिंबा दिला की यांना वेगळं आरक्षण द्या. परंतु ओबीसीमध्ये आरक्षण देता येणार नाही. याचं कारण असं आहे की कालेलकर कमिशन जे आहे 1900 मला वाटतं 60च्या दरम्यान काहीतरी निर्माण झालं होतं. त्यांनी मराठा समाजाला सांगितलं की हे पुढारलेला समाज आहे. मंडल आयोगाने सांगितलं हा पुढारलेला समाज आहे. त्याच्यानंतर मग मंडल आयोग इथे सगळीकडे लागू झाल्यानंतर मग मराठा समाज आयोगाकडे गेले. आयोगामध्ये असं आहे की 1993च्या अगोदर आयोग ही कल्पना नव्हती. त्यावेळेला मुख्यमंत्री आणि विधानसभेमध्ये ते निर्णय घेतले जायचे की कुणाला किती टक्के द्यायचं, काय करायचं वगैरे वगैरे, बरोबर. पण 93 सालामध्ये इंदिरा साहनी केस वगैरे जेव्हा झाली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याच्या पुढे आयोग नेमलं जावं आणि आयोग चर्चा करेल कुणाला घ्यायला पाहिजे कुणाला घ्यायचं नाही. आणि मग त्यानुसार जे आहे हे आपल्याला यापुढे जे आहे ओबीसीमध्ये कोणाला घ्यायचं असेल किंवा न घ्यायचं असेल ते ठरवतील. आणि मंडल आयोग हा भारत सरकारने कायद्यानेच निर्माण केलेला असल्यामुळे ते जे काय त्यांनी जे आहे 27% आरक्षण, 54% तुमचं संख्या आहे, 27% आरक्षण आपल्याला दिलं. आता तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये देशमुख आयोग, खत्री आयोग, सराफ आयोग, बापट आयोग, 4 आयोग, नंतर गायकवाड आयोग सुद्धा निर्माण झाले. प्रत्येक आयोगाने गायकवाड आयोग सोडल्यास 4ही आयोगाने जे आहे निर्णय दिले की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही, त्यामुळे त्यांना घेता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने सुद्धा हाच निर्णय दिला. मग त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले. ह्या गायकवाड आयोगाला त्याने जे काही दिलं होतं त्याच्याविरुद्ध सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत सगळे गेले. आणि मग सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिला की हे काही शक्य होणार नाही. याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा समाज जो आहे हा आर्थिकदृष्ट्या कदाचित काही मागासलेला असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, परंतु तो हा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही आहे असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितलं. In the view of the above facts and position, the bench finds that Maratha is not a socially backward community but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes for Maharashtra along with the Kunbi should be rejected. In fact, Maratha does not merit inclusion in the central list of backward classes of Maharashtra either jointly with Kunbi or under a separate entity of its own. याचा अर्थ असा आहे की मराठा
हा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय नाही, त्यामुळे तो स्वतंत्ररित्या सुद्धा ओबीसी देऊ शकत नाही किंवा कुणबी मराठा म्हणून सुद्धा येऊ शकत नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे की फॉर महाराष्ट्र आयदर जॉईंटली विथ कुणबी ऑर अंडर सेपरेट एंट्री ऑफ इट्स ओन, ते येऊ शकत नाहीत. आता हे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे. आणि नंतर जे आहे की वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी बरंच त्याच्यावर लिहिलं आहे की काका कालेलकर कमिशनर डिड नॉट इन्क्लूड मराठा कमिशन, include Maratha in the list of backward communities. The commissioner observed, right? आता हे सगळं जे आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पुढे असं सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये खूप मुख्यमंत्री झाले. कधी असं म्हटलं, वाचून दाखवतो. Why despite there being so many chief ministers and important ministers in the state, some of whom also became important ministers in central, मराठा चीफ मिनिस्टर्स इथे सुद्धा आणि पुढे सेंट्रलमध्ये भारत सरकारमध्ये झाले, हे सगळ्यांनी none of them got or moved to get Maratha included in the list of backward classes is an eloquent testimony not only of the fact that Maratha are not backward class, but also the wisdom and the objectivity of these chief ministers. त्यांनी सांगितलं या चीफ मिनिस्टरने सुद्धा कधी मराठा समाजाला बॅकवर्ड क्लासमध्ये घेतलं नाही. हे त्यांचं शहाणपण आहे की त्यांना माहिती आहे की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या बॅकवर्ड नाही. मग प्रश्न राहिला की त्यांच्या शिक्षणाबद्दल काय, त्यांच्या इथं अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थितीबद्दल काय, तर त्याच्यासाठी सारथीची स्थापना झाली. सारथीच्या माध्यमातून जे ओबीसीला मिळतं ते तर त्यांना दिलंच, 100% दिलं. अधिक तुम्हाला कल्पना आहे की अगदी नाशिकमध्ये सुद्धा मेरीच्या बिल्डिंग्स काढून मराठा समाजाच्या वसतिगृहासाठी देण्यात आल्या. वसतिगृहासाठी मराठा विद्यार्थी वसतिगृहासाठी दिल्या मुलींच्या. चांगली गोष्ट आहे, सगळीकडे दिलं, फुकट दिलं. पण ओबीसींना अजूनही लढाईमध्ये अरे आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या. त्यांना जर वसतिगृह नाही मिळालं तर वर्षाला काहीतरी मला वाटतं 60,000 रुपये, वर्षाला 60,000 रुपये दिले जातात किंवा ठीक आहे तुम्ही राहा आणि शिका कुठे पण. आम्ही आत्ता भांडून सांगितलं की बाबा आता आम्हाला तुम्ही ओबीसीला पण तसंच द्या ना. काय मग आता कुठे पैसे आहेत, नाही आता द्यायला सुरुवात झाली. एवढंच नाही तर हे जे सारथीच्या मोफत जमिनी त्यांना दिल्या, हे द्या त्यांना, आमचं त्यांना विरोध नाही आहे. 1024 कोटी रुपये देऊन त्यांची जे आहेत कार्यालयाची कामं सुरू आहेत. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेमधून 1293 कोटी रुपये म्हणजे 1300 कोटी रुपये त्यांना दिले. मग अशी सांगितलं म्हणजे ज्यांना वसतिगृह मिळालं नाही त्यांना 60,000 रुपये. परत राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर. परत MPSC मध्ये 2,109 विद्यार्थ्यांना 97 कोटी रुपये, त्यातले 480 जे आहेत यशस्वी झाले. 12 IAS झाले.
18 IPS झाले, 8 IRs झाले, 1 IFS झाला आणि 12 इतर सेवामध्ये आहेत भारत सेवेच्या. नंतर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना, त्याच्यातून त्यांना 42 कोटी रुपये दिले. सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण, त्याच्यासाठी पैसे दिले. आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचं पुनरुज्जीवन करून आतापर्यंत त्यांना 12,591 कोटी रुपये बँकेकडून वितरित झाले. हे बँकेकडून आणि थेट महामंडळाकडून, अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून 1248. मला सांगा ना, हे 1200, 1300, 1400 ही सगळी जे आहेत ही रक्कम किती होते? 1400, परत इथे तुम्हाला हे 9,000, हे 20,000 कोटीपेक्षा 25,000 कोटीपर्यंत ते सगळी रक्कम. मला तुम्ही दाखवा, तुम्ही बाकीचं ते शिक्षणाचं, पण हे बाकीचे वरचे पैसे ओबीसी महामंडळाला अजूनपर्यंत 1,500 कोटी रुपये सुद्धा एवढ्या वर्षात दिले नाहीत, 20-25 वर्षात. कळा हिशोब. म्हटलं मग ठीक आहे, द्या त्यांना. तरी सुद्धा ते म्हणतात की आम्हाला हे द्या, ते द्या. तर मग काय करायचं तरी काय? सरकारनं तरी काय करायचं? शिक्षणामध्ये तुम्हाला पैसे देतात, तुम्हाला उद्योगासाठी तुम्हाला पैसे दिलेले आहेत, त्यातून कित्येक उद्योगपती निर्माण झालेले आहेत, IAS, IPS, IRS सगळे झालेले आहेत. हे कधी तरी पुढे यायला पाहिजे की नाही? आणि हे काय म्हणाल, गॅझेटच्या संदर्भात, हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला असा आहे, काल पण मी सांगितलं की पूर्वी महाराष्ट्रात मराठा समाजाने आंदोलन केलं, गुजरातमध्ये पाटीदार, पुढे गुजर समाज, राजस्थान, पुढे जाट, त्यांना देता येणं शक्य नव्हते. आणि मग त्या वेळेला EWS मध्ये जे आहे मोदी साहेबांनी दिलं. EWS मध्ये हे बघा, हा कायदा आहे त्यांचा EWS. त्याच्यामध्ये त्यांनी चक्क म्हटलेलं आहे खूप, त्याच्यामध्ये खूप जास्त म्हटलेलं आहे, परंतु शेवटी एक महत्वाचं वाचून, हाऊएव्हर economical weaker section of the citizens were not eligible for the benefit of reservations. त्यांनी म्हटलेलं आहे की काही लोक जे आहेत हे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, परंतु हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असले तरी ते इथे जे आहे ह्या रिझर्वेशन मध्ये येऊ शकत नाही. विथ अ व्यू टू फुलफिल द मॅन्डेट ऑफ आर्टिकल 46 टू एन्श्युअर द इकॉनॉमिकल वीकर सेक्शन्स ऑफ द सिटीजन टू गेट a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state, it has been decided to amend the Constitution of India. म्हणजे काय, ही जे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी ही 10% आम्ही देतो आहोत. हे दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 10% 8% केवळ मराठा समाजाचे आले, एका समाजाचे, बरोबर. हे दिल्यानंतर गुजरातचं पाटीदार आंदोलन थांबलं, गुज्जर आंदोलन थांबलं, जाट आंदोलन सुद्धा थांबलं, सगळे आंदोलन थांबले. हे आंदोलन चालूच आहे. मग हे मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी म्हटलं की आम्हाला आरक्षण पाहिजे, त्यांना वेगळं 10% आरक्षण दिलं, ते सुद्धा सुरूच आहे. आता आणखी मग काय काय करायचं? आणि आम्हाला मला सांगा ना की दुसरं कोणाला काही मिळालंच नाही ना, इतरांना काय मिळालं नाही. परत दुसरं असं आहे की ते म्हणतात आम्हाला या ह्याच्यात घाला, त्या ह्याच्यात घाला. अरे कोर्टाचे निर्णय आहेत ना की तुम्हाला हे याच्यामध्ये घेता येणार नाही. उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत की हे सगळे वेगवेगळे आहेत म्हणून. हे काय, मराठा व कुणबी
हे दोन्ही समाज वेगळे आहेत, वेगळ्या जाती आहेत. मुंबई हायकोर्ट त्यांनी हे पण सांगितलं, हे दोन्ही जाती एकत्र मांडणं हा सामाजिक मूर्खपणा आहे. परत त्याच्यानंतर जे आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर जजमेंट दिलं, मगाशी वाचून दाखवलं, हे येऊ शकत नाहीत. कसा काय कुठलाही मुख्यमंत्री देऊ शकतो आणि मुख्यमंत्री किंवा मंत्री हे करू शकत नाहीत. कारण 1993 नंतर आयोग ही संकल्पना देशामध्ये रुजू झाल्यानंतर तुम्हाला आयोगाकडे जायचं आहे आणि आयोगाने दिलं सांगितलं. तर पूर्वी ज्या आम्हाला मिळालं इथे अंमलबजावणी झाली 250 जाती होत्या, पण लहान लहान जाती ज्या राहिल्या होत्या तिथे आयोगाकडे गेल्या. आयोगाने ती चौकशी केली, काही नकारलं आणि काही जे आहेत आमच्याकडे पाठवले, म्हणजे मंत्रिमंडळाकडे. ते वाढत 374 जाती झाल्या. आता परवाच्या दिवशी सुद्धा ते म्हणतात ना 17 जाती नवीन तुम्ही घेतल्या. नवीन नाही घेतल्या. तो जो समाज आहे लिंगायत त्याचे लहान जे घटक आहेत, उपजाती राहिल्या होत्या, ते एकूण मिळवलं तरी 8-10 हजार सुद्धा नाही आहेत, उपजाती आहेत त्या. नाही पण साहेब, या सगळ्या क्रायसिसमध्ये आता त्यांनी असा एक इशारा दिलेला आहे की सोमवारनंतर हे आंदोलन आम्ही आणखी मोठ्या स्वरूपात करू. याचं सोल्युशन काय दिसतंय, काय नेमका तोडगा दिसतोय याच्यात? आम्ही सांगितलं हे गॅझेट बिझेट जे आहेत हे आमच्याकडे सुद्धा आहेत का. 1920च्या अगोदर तुम्हाला गॅझेट वापरता येत नाहीत. 1920च्या नंतरचे गॅझेट आहेत त्यामध्ये बघा किती आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल या गॅझेटमध्ये हे त्यावेळेचा निजामाचं आहे बा, निजाम गव्हर्नमेंट राईट. त्याच्यामध्ये त्याने स्पष्ट म्हटलेला इथे कुणबी, बरोबर आहे, कुणबी. आणि परत पुढे दाखवलेला आहे वेगळ्या मराठा, म्हणजे कुणबी वेगळ्या तरी मराठा वेगळा. सिद्ध झालं कुणबी किती आहेत आणि मराठा किती आहेत. हीच गोष्ट ज्या आहेत बाकीचे जेवढे म्हणे जे गॅझेट्स आहेत ह्या गॅझेटमध्ये त्यांनी हे वेगवेगळंच दाखवलेलं आहे. एकत्र कुठेही त्याचा उल्लेख इथे पण त्यांनी बघा यांनी म्हटलेलं आहे की मराठा आणि इथे लिहिले कुणबी, म्हणजे वेगवेगळे आहेत ना. म्हणजे ह्या गॅझेटमध्ये सुद्धा मराठा आणि ते वेगवेगळे आहेत. ते म्हणतात शेती करणारे सगळे हे आहेत या कुणबी आहेत. असं कसं होईल? आज शेती करणारे जे आहेत दलित पण आहेत, आदिवासी किती शेती करतात, मग त्या सगळ्या आदिवासींना उचला आणि ओबीसीत टाकणार का? दलितांना ते शेती करतात ना काही लोकांच्या टाकणार का? ब्राह्मण किती शेती करतात टाकणार का? जैन समाज किती शेती आहेत टाकणार का तुम्ही ओबीसीत? मला एक समजत नाही राव की छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक होता त्यावेळा या काही ब्राह्मणांनी सांगितलं की हे शूद्र आहेत म्हणून आम्ही यांचा राज्याभिषेक करणार नाही. बरोबर, इतरांनी सांगितलं. शेवटी काशीचे जे गागा भट्ट आले त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे राजपूत वंशाचे जे आहेत त्यामुळे ते क्षत्रिय आहेत, त्यांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार आहे. मग मला तुम्ही सांगा हे ओबीसी तर शूद्र आहेत, मग आता जे शिवाजी महाराजांचं नाव घेतात त्यांना परत त्या मराठा समाजाला शूद्र व्हायचं आहे? गागा भट्टाने सांगितलं की बाबा राजपूत वंश जे आहेत त्या सगळ्यांना परत शूद्र व्हायचं आहे आणि महाराजांचं नाव घेतात. मला काय समजत नाही काय चाललेलं आहे. याला आता एक शेवटचा प्रश्न, याला आता तुम्हाला तोडगा काय दिसतोय नेमका? सरकार पुढे पेच आहे की आता या आंदोलनाच्या संदर्भात काय नेमकी? उद्या कुणी पण असं आलं 2 लाख आणि 5 लाख लोक घेऊन आले आणि बसले मुंबईमध्ये ठाण मांडून, तर कोर्ट आणि सरकार काय त्यांचं ऐकणार का? शक्य आहे का मला तुम्ही सांगा ना. कायद्याच्या पुढे कोर्ट पण जाणार नाही आणि कायद्याच्या पुढे सरकार सुद्धा जाणार नाही. त्याच्यातून जे काही मार्ग त्यांना आता
हे काय गॅझेट बिझेट करायचं तर करतील, काय करायचं तर आमचं काय म्हणणं नाही. हे कुणबी आहेत त्याच्यामध्ये, कुठे 0.3% आहेत, कुठे 1% आहे. काय असेल ते आम्ही पण तयारीत आहोत. चुकीचं काय झालं की आम्ही पण कोर्टात ताबडतोब जाणार. आमचा विरोध नाही, त्यांना योग्य असेल ते तुम्ही द्या. अगोदरच तुम्ही त्यांना 10% दिलेलं आहे. EWSमध्ये तेच आहेत. कुणबी खोटे सर्टिफिकेट घेऊन सुद्धा ते आलेलेच आहेत. आणखी काय करायचं काय. आणि हे जे आहेत आमचे काय लेकरं बाळं, आमचे लेकरं बाळं, अरे बाबा तुमचे लेकरं बाळं आहेत आणि हे OBCचे काय कुत्री मांजर आहेत का रे बाबा. त्यांची सुद्धा लेकरं बाळं आहेत का नाही. एक भुजबळ लीडर झाला आणि एक मुंडे लीडर झाला, मग झालं का सगळं. जा ना गावागावातून बघाच काय परिस्थिती आहे सगळ्यांची. ह्या भटक्या विमुक्तांची काय परिस्थिती आहे बघा, ते सुद्धा आमच्यातच आहेत ना. आणि म्हणून मराठा समाजाचे जे पुढारी आहेत की विचारवंत, त्यांनी सुद्धा माझी विनंती आहे की अभ्यासपूर्वक जे आहेत ह्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. बरं, ते म्हणते आमचे एवढे 60% आहेत. चुकीचं आहे हो. मी तुम्हाला सांगतो, गणित देतो. 54% तर भारत सरकारपासून म्हणजे मंडळपासून सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि मंडळ ॲक्सेप्ट केलं भारत सरकारनं, म्हणजे भारत सरकारने ॲक्सेप्ट केलं. आणि तेच जे आहे 9 जजेस सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ त्यांनी मान्य केलं, म्हणजे 54% आहे. 13% दलित मान्य, 6% आदिवासी त्यांना दिले. त्या 13 आणि 7% आदिवासी. 13 आणि 7 किती झाले, 20 झाले. हे 54 किती झाले, 74% झाले. 3% ब्राह्मण, ज्याची माहिती आपल्याला 77% झाले. उरले किती, 23%. 23% मग जैन काय असतील, मारवाडी काय असतील, काही इतर काय असतील, हे काय ते काय. मराठा समाज आहे की देश. मराठा समाज मागे सुद्धा मी काही कागद काढले होते की मराठा समाज हा मुळात 16% आहे. आणि भारतातल्या कुठल्याही राज्यात हे जे मोठे समाज आहेत, कुठल्याही राज्यात तो एक समाज म्हणून 16, 17, 18च्या पुढे नाहीच, कुठेच नाही आहे. मग तो पटेल असेल, तो गुजर असेल, तो जाट असेल, तो मराठा असेल. आता याच्यामध्ये सुद्धा आमच्या इथे मराठामध्ये 7% तर आमच्या विदर्भात आणि इकडे तिकडे अनेक ठिकाणी जे आहेत कुणबी झालेलेच आहेत. 9-10% राहील. परंतु राजकारण यांच्या ताब्यात आहे, बँका यांच्या ताब्यात आहे, साखर कारखाने यांच्या ताब्यात आहेत, संस्था यांच्या ताब्यात आहेत. आणि आजही गावामध्ये आज ही सगळी मंडळी जी आहे इतर सर्व समाजावर प्रमुख म्हणून तिथे काम करतात. गाव पातळीवर करतात की नाही, करतात. किती दलित समाजाचा एखादा IAS IPS असेल, पण तरीसुद्धा गावामध्ये जा काय परिस्थिती राहील. किंवा करोडपती असेल एखादा लहान समाजाचा मनुष्य, काय परिस्थिती. तर अजूनही ही रुलिंग कम्युनिटी आहे. अजूनही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, इतर ठिकाणी सुद्धा असू शकते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या या सिंगल ज्या कम्युनिटीज आहेत. मग असं असताना हे जे आहेत कोर्ट सांगतं की यांना नाही देता येणार. मग हा अट्टहास का. तसं काय मुंबईमध्ये तुम्ही 5-10 हजार माणसं इकडे तिकडे तिकडे उभी केली ना तर सगळं बंद होणार आहे. 4-5 माणसं आहेत ना, ते तुमचा रेल्वे VTचा किंवा CSTचा जो आहे बाहेरचा 500 माणसं खूप झाले, बंद ताबडतोब. काय त्याच्यामध्ये हे कुणालाही करता येईल हो उद्या. मग सरकार त्याप्रमाणे जाणार का, काय करणार सरकार. तर मला असं वाटतं आम्ही कायदा मानणारी माणसं आहोत, जसे आम्ही आहोत तसे ते पण होतं. आम्ही कायदा मानतो, तो कायदा जे सांगेल त्याप्रमाणे करा.
खूप खूप धन्यवाद. हे होते राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केली आहे. कॅमेरा पर्सन संतोषसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.